हालेलुया। शाम का समय परमेश्वर का हजूरी में आया हुआ सबको प्रभु यीशु मसीह के नाम पे स्वागत करता हूँ। आत्मा हमें चलाने वाले जैसे आज का आराधना लेकर जाने के लिए प्रार्थना करता हूँ। यीशु मसीह के नाम पे जो भी आया सबके ऊपर आत्मा का आमेन हालेलुया वृष्टि होने के लिए प्रार्थना करता हूँ। इस उपवास प्रार्थना बड़ा डिलीवरेंस का छुटकारा होने के लिए प्रार्थना करता हूँ। हर एक भवन के अंदर जो भी जुड़ा सबके भवन के अंदर प्रभु की आत्मा का सामर्थ्य बहने के लिए ओ हालेलुया हजूरी प्रकट होने के लिए नया एक्सपीरियंस के लिए प्रार्थना करता हूँ प्रभु यीशु मसीह का अधिकार नाम पे आमेन हालेलुया। अब गीत गाकर परमेश्वर का आराधना करने के लिए जाएगा। रिका शांदर है थोड़ी देर अन्य भाषा में प्रार्थना करेगा। रबाल बशांदर रिबाना बाना बशंधे रे बालरिया रिमाला रिगनगरस्य शांतरे रिगदाना बस्यांतरे राधे रिगशांतरे हालेलुया रबादना रबादना लबशांतरे शिबाला बाना गलगनारगस्यंधे लेबन बनारिया शांतरे रिगदाना बादना रबा हालेलुया। मेरे शत्रुओं के बीच में मैं गाऊं हालेलुया। अविश्वास के सामने हालेलुया। रिबाना रगशंधेले रे मला रगस्यंधने हालेलुया। मिलकर गाए जाओ हालेलुया। शेथेरे बल बनारगस्यंधेरिया मैं गाऊं हालेलुया। मेरे शत्रुओं के बीच में मैं गाऊं हालेलुया। अविश्वास के सामने हालेलुया। ये धुन मेरा हथियार है मैं गाऊं हालेलुया। स्पोर्ट मेरे लिए लड़े गाऊंगा मैं तूफानों के बीच ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के तूफानों के बीच ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। नामुमकिन में से जागी उम्मीद मृत्यु है हारी जिंदा है मसीह। नामुमकिन में से जागी उम्मीद मृत्यु है हारी जिंदा है मसीह। उठावो मेरे शत्रुओं के बीच में आवाज उठावो। अविश्वास के सामने आवाज उठावो। ये धुन मेरा हथियार है उठावो। स्पोर्ट मेरे लिए लड़े मैं गाऊं हालेलुया। मेरे शत्रुओं के बीच में मैं गाऊं हालेलुया। अविश्वास के सामने हालेलुया। ये धुन मेरा हथियार है मैं गाऊं
गाऊं हालेलुया, स्वर्ग मेरे लिए लड़े। गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। नामुमकिन में से जागे उम्मीद, मृत्यु है हारी, जिंदा है मसीह। नामुमकिन में से जागे उम्मीद, मृत्यु है हारी, जिंदा है मसीह। आवाज उठाओ मेरे शत्रुओं के बीच में, आवाज उठाओ अविश्वास के सामने, आवाज उठाओ ये धुन मेरा हथियार है। आवाज उठाओ स्वर्ग मेरे लिए लड़े। मैं गाऊं हालेलुया, मेरे शत्रुओं के बीच में। मैं गाऊं हालेलुया अविश्वास के सामने। मैं गाऊं हालेलुया, ये धुन मेरा हथियार है। सारे मिलकर मैं गाऊं हालेलुया, सारे मिलकर मुंह खोलकर स्वर्ग मेरे लिए लड़े। गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। नामुमकिन में से जागे उम्मीद, मृत्यु है हारी, जिंदा है मसीह। नामुमकिन में से जागे उम्मीद, मृत्यु है हारी, जिंदा है मसीह। आवाज उठाओ मेरे शत्रुओं के बीच में, शत्रुओं के बीच में। आवाज उठाओ, आवाज उठाओ शत्रुओं के बीच में। अविश्वास के सामने, अविश्वास के सामने आवाज उठाओ। ये धुन मेरा हथियार है। आवाज उठाओ स्वर्ग मेरे लिए लड़े। स्वर्ग लड़ेगा। मैं गाऊं हालेलुया, गाओ हालेलुया, मेरे शत्रुओं के बीच में। मैं गाऊं हालेलुया अविश्वास के सामने। मैं गाऊं हालेलुया। कितने लोग बोलेगा? ये धुन मेरा हथियार है। मैं गाऊं हालेलुया, स्वर्ग मेरे लिए लड़े। गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरी महिमा के गीत। नामुमकिन में से जागी उम्मीद, मृत्यु है हार,
सुनावो मेरे शत्रुओं के बीच में रबशादरे आवाज सुनावो अविश्वास के सामने आवाज सुनावो ये धुन मेरा हथियार है आवाज सुनावो स्वर मेरे लिए लड़े गाओ हालेलुया गाओ हालेलुया मैं गाऊं हालेलुया मेरे शत्रुओं के बीच में रबशादरे मैं गाऊं हालेलुया अविश्वास के सामने मैं गाऊं हालेलुया ये धुन मेरा हथियार है मैं गाऊं हालेलुया स्वर मेरे लिए लड़े रिबाना बाशे खेले रे माना रगस्या धेरिया रे थेले रे माला रवाना कृष्णले अन्य भाषा में थोड़ी देर परमेश्वर का हजूरी पर रे माना माशे खेले रे बाला रगस्या धेरिया रबाला बाला बाला बशाम धेरे माला रगस्या धेरे माला रगना रबाला बाला बाला बशाम धेरे माला बशाम धेरिया राधुरा लबश्या गादारा रस्या दरे बशाम धेरिया रगस्या दरा रबस्या दरे रगस्या लरगदे रबस्या दरे शाखोरबस्या गादारा रबस्या दरे ओ गाओ हालेलुया आवाज सुनाओ शत्रुओं के बीच में अविश्वास के सामने It's more powerful. It's more powerful. Yes. Rikadana labashagade. Ridane gashyandare. Radana labashagade. Yo rabala basyandare भाषा में स्वर्गीय भाषा में अन्य भाषा में राधा नवस्यंदरे ताली बजाकर प्रभु का आराधना करें यस ताली बजाकर अन्य भाषा में रिकादना नवस्या राखुलो रोशिया का रबस्या मानो लो रोबोशिया रांधेने माला रंगा देने मस्या नाबा टाटो पोलो रोबोशिया का रबस्या रिदा बाला रंदे रिकादा नवस्यंदरे Rakudono logo siara bala ragasia e ribala basciadere ridana bala basciadere rakadana la rabasia rabolo basciadere Hallelujah Hallelujah Oh Jesus Bolo Jesus Yeshua 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 Oh Rabala Bashandare Yeshua Yeshua आज रात में कितने लोग पुकारेगा यीशुए तेरे भवन के अंदर से प्रभु यीशु मसीह का नाम ऊपर आने हो यीशुए शगरबसिया यीशुए यीशुए आज प्रभु हमें चुना है आज रात यीशु की रात है यस आज रात पवित्र आत्मा की रात है यीशुए हालेलुया रिबाला बशादरे आगे के समय परमेश्वर के हाथ में देता हूं प्रभु के दासों के सामर्थ्य और शक्ति के साथ इस्तेमाल करने के लिए प्रार्थना करता हूं
जो भी वचन सुनेगा उसका भवन के अंदर छुटकारा होने वाले रात होने के लिए प्रार्थना करता हूं। जो भी सुनेगा उसके जिंदगी में बदलावत यीशु के नाम पे सारे अंधकार का ताकतों को तोड़ डालता हूं यीशु मसीह के नाम पे। आमीन, हालेलुया, सारे बोल हालेलुया, हालेलुया, सारे कलीसिया आमीन, आमीन। उसका नाम है आमीन, यीशु का नाम है आमीन। वो विश्वास से योग्य है, वो बेवदार है, उसका नाम है आमीन, हालेलुया। इस समय प्रभु का दास को मैं ताली बजाकर स्वागत करता हूं। आमीन। प्रभु का दास पास्टर पॉल बाबू, ट्रांसलेशन के लिए पास्टर रिजो चेरियान को इस समय। आमीन, हालेलुया, जीसस, हालेलुया। Praise God. Hallelujah. Praise the Lord. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ നിങ്ങളോടൊന്നിച്ച് ദൈവത്തെ ആരാധിപ്പാനും മഹത്വപ്പെടുത്തുവാനും സ്വർഗം നൽകി തന്ന അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട സമയത്തെ ഓർത്ത് ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുകയും ദൈവത്തിന് മഹത്വം കരയറ്റുകയും ചെയ്യുന്നു. आज इस शाम को वक्त आपका साथ इकट्ठे होने के लिए परमेश्वर ने दिया हुआ ये अच्छा समय के लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। കർത്താവിൽ ബഹുമാനനായ ദൈവത്തിന്റെ ദാസൻ പാസ്റ്റർ നിജിൽ കുടുംബം ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മഹത്വം കരയറ്റുകയാണ്. परमेश्वर में आदरणीय पास्टर निजिल और उनका परिवार को याद करते हुए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ മെസ്സേജ് ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യുന്ന കർത്താവിൽ ബഹുമാനായ ദൈവത്തിന്റെ ദാസൻ പാസ്റ്റർ റിജോ ചെറിയാൻ അവരെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുകയും മഹത്വപ്പെടുത്തുകയും ചെയ്യും. आज शाम को इस संदेश को अनुवाद करने वाला परमेश्वर का दास रिजो चेरियान को भी मैं इस समय में धन्यवाद करता हूँ प्रभु के नाम से। ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ വളരെയധികം സന്തോഷമുണ്ട് നിങ്ങളോട് ചേർന്ന് ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നതിലും മഹത്വപ്പെടുത്തുന്നതിലും. आज इस शाम का समय में आपका साथ आराधना करने में और आपका सामने इसे प्रकट होने परमेश्वर के वचन लेके आने में परमेश्वर मुझे सहायता कर रहा है, इसलिए मैं धन्यवाद करता हूँ। वो बहुत खुश हूँ। കർത്താവിന്റെ വേല അതിശക്തമായി ആ സ്ഥലത്ത് കർത്താവ് തന്റെ ദാസനെ ഉപയോഗിക്കുന്ന ദൈവിക വിശ്വസ്തതയെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മഹത്വം കരയറ്റുകയാണ്. परमेश्वर का दास को उस जगह में परमेश्वर इस्तेमाल कर रहा है, इसी कारण से मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। ഹല്ലേലൂയ, हालेलुया। അതുപോലെ ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ബഹുദൂരം യാത്ര ചെയ്ത് ഞാൻ ഇപ്പൊ വന്നതേ ഉള്ളൂ. നിങ്ങളുടെ മീറ്റിംഗ് നടന്നുകൊണ്ടിരിക്കുമ്പോഴാണ് ഞാൻ വന്നത്. എനിക്ക് ഡേറ്റ് തന്നത് തെറ്റിപ്പോയതാണ്. एक्चुअली मैं कई दिनों से बाहर थे, काफी दूर में थे। मैं डेट गलती में आज के दिया क्योंकि आज मैं घर पे पहुंचने वाला था। कल का डेट देना चाहिए था, लेकिन बहुत दूर मैं यात्रा करके अभी मैं घर पे पहुंच गया है। ഇപ്പൊ വന്ന് കയറിയതേ ഉള്ളൂ. എങ്കിലും പറഞ്ഞ വാക്ക് ഞാൻ പാലിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണല്ലോ. പ്രത്യേകിച്ച് നിജിൽ ബ്രദറിനോടും കുടുംബത്തോടുമുള്ള ഞങ്ങളുടെ അടുപ്പം അങ്ങനെയാണ്. मैं अभी घर पे पहुंच गया है और हमारा रिश्ता पास्टर निजिल का साथ इतना नजदीक है, इसी कारण से जो बात मैंने उनसे कहा था उसको पालन करना मेरा जरूरत था। കർത്താവിന് രാത്രിവേളയിൽ നിങ്ങൾ എല്ലാവരെയും ധാരാളമായിട്ട് അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. आज इस शाम का मीटिंग में आप आया हुआ हर व्यक्ति को परमेश्वर बहुत ताई से आशीष दे। ഇന്ന് രാത്രിവേളയിൽ നമുക്കൊരു വേദവാക്യം ഇന്ന് രാത്രിവേളയിൽ നമുക്ക് ചിന്തിക്കാം. അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 4-ാമത്തെ അധ്യായം. അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 4-ാമത്തെ അധ്യായം. അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 4-ാമത്തെ അധ്യായം 7-ാമത്തെ വേദവാക്യം. उसका 7वें आयत हम पढ़ेंगे और उन्हें बीच में खड़ा करके पूछने लगे कि तुमने ये काम किस सामर्थ्य से और किस नाम से किया है। ഇവർ അവരുടെ നാമത്തിലോ നിങ്ങൾ ഇത് ചെയ്തു എന്ന് ചോദിച്ചു. तुमने ये काम किस सामर्थ्य से और किस नाम से किया है, ऐसे पूछा गया. അവിടെ നടക്കപ്പെട്ട
വിടുതൽ കണ്ടിട്ടാണ് ഈ ചോദ്യം അവിടെ അഭിഷക്തന്മാർക്കെതിരെ ഉയരുന്നത്. अभिषेक पाया हुआ लोगों से ऐसे सवाल इसलिए पूछा गया क्योंकि वहां अभिषेक पाया हुआ लोगों के कारण परमेश्वर एक चमत्कार वहां पर किया था. ഇതുകൊണ്ടാണ് അവരുടെ ഇടയിൽ ഒത്തിരി കൺഫ്യൂഷനുകളും അതുപോലെ അപ്പോസ്തലന്മാർക്ക് എതിരെ ചില പ്രവർത്തികൾ ചെയ്യണമെന്ന് അവർ വിചാരിച്ചും ഗൂഢമായ തീരുമാനങ്ങൾ നടത്തിയിട്ടുമാണ് ഈ ക്വസ്റ്റ്യൻ അവരോട് ചോദിക്കുന്നത്. प्रेरितों के कारण वहां पर बहुत ज्यादा चमत्कार होने के कारण वहां पर जो यीशु को विश्वास ना करने वाले यहूदी लोग इतना परेशान हो गया, वो आपस में बातें करके ये अभिषेक पाए हुए प्रेरितों के खिलाफ ऐसे एक सवाल पूछ के आ रहा है. ഇവിടെ ചോദിക്കുന്ന ചോദ്യം ശ്രദ്ധിക്കുക, നിങ്ങൾ ഇത് ചെയ്യുന്നത് ഏത് ശക്തി കൊണ്ടാണ്? ये लोग ऐसे एक सवाल पूछ रहा है, उसको ध्यान से आप देख लीजिएगा. वो सवाल इस प्रकार है, तुम किस नाम से ये काम कर रहा है. രണ്ടാമത്തെ ക്വസ്റ്റ്യൻ, ഏത് നാമത്തിലാണ് നിങ്ങൾ ഇത് ചെയ്യുന്നത്? दूसरी सवाल, पहले सवाल किस सामर्थ्य से, दूसरे सवाल किस नाम से तुम ये काम कर रहा है. മനസ്സിലാകുന്നു എന്ന് ഞാൻ പരിപൂർണമായി വിശ്വസിക്കുന്നു. आप इस बात को समझ रहा है, ऐसे में विश्वास कर रहा हूं. ഈ രണ്ട് ക്വസ്റ്റ്യനും കൂടി കൂട്ടിക്കലർത്തിയാൽ ഒന്നാക്കി തീർത്താൽ ഇത് ഒറ്റ ക്വസ്റ്റ്യനിൽ നിർത്താൻ കഴിയും. നിങ്ങൾക്ക് ഇത് ചെയ്യുവാനുള്ള അധികാരം തന്നത് ആരാ? यहाँ हम दो सवाल पूछा गया, एक किस सामर्थ्य से, दूसरा किस नाम से. ये दोनों को जोड़ दिया तो हम एक नाम का नहीं तो एक सवाल में लेके आ सकता हूं, वो यही है, ये काम करने का अधिकार तुम्हें कहां से मिला है. നിങ്ങൾ ഏത് അധികാരത്തിലാണ് നിങ്ങൾ ഇത് ചെയ്യുന്നത്? तुम किस अधिकार से ये काम कर रहा है. അവർ മനസ്സിലാക്കുന്നുണ്ട് ഇതിലൊരു ശക്തി ഉണ്ടെന്ന്. वहां पर जो लोग ये प्रेरितों के खिलाफ खड़े थे, वो समझता था उन लोगों के पीछे, प्रेरितों के पीछे एक सामर्थ काम कर रहा है. അവർക്ക് മനസ്സിലാകുന്നുണ്ട് ഇതിന്റെ പിന്നിൽ ഒരു വലിയ ഒരു നാമമുണ്ട്. जो लोग खिलाफ में खड़े थे वो सबको एक बात पक्का मालूम है, ये सामर्थ जो हो रहा है उसके पीछे एक बहुत बड़ा एक नाम काम कर रहा है. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ എന്നെ കേൾക്കുന്ന ഈ സൂമിലൂടെ എന്നെ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഓരോ വ്യക്തികളും ഈ ക്വസ്റ്റ്യൻ മനസ്സിലാക്കേണ്ടത് അതിപ്രധാനമാണ്. जूम में आज मेरा आवाज को सुनने वाला हर व्यक्ति आज इस सवाल को एक और बार समझना जरूरी है. ഏത് ശക്തി കൊണ്ടോ ഏതു നാമത്തിലോ ഇത് നിങ്ങൾ ചെയ്യുന്നത്? कौन सा शक्ति से, कौन सा नाम से तुम ये काम कर रहा है, ऐसे के सवाल पूछ रहा है. പലപ്പോഴും നമ്മോടുള്ള ബന്ധത്തിൽ പല ചോദ്യങ്ങളും നമുക്കെതിരെ ഉയരാറില്ല. कई बार हम जब परमेश्वर के सेवकाई करते हैं उस समय में कई प्रकार का एक सवाल हमारे खिलाफ ऐसे उठते हैं. ഒന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയേ, एक बार നമുക്കെതിരെ ഇങ്ങനെയുള്ള ക്വസ്റ്റ്യനുകൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. थोड़ा आप अपने बारे में सोच के देखो, जब आपके जरिए परमेश्वर कुछ काम करता है उस समय में कितने बार ऐसे उस प्रकार का सवाल हमारे खिलाफ पूछा गया था. ഒരു കാര്യം വളരെ വാസ്തവമാണ്, എല്ലാവരും അത് അംഗീകരിക്കുന്നു, ഇതിന്റെ പിന്നിൽ ഒരു ശക്തി ഉണ്ടെന്ന്. एक बात सच है, हर एक व्यक्ति जो हमारे खिलाफ हो, हमारे साथ हो, सभी लोग अंगीकार करता है ये आश्चर्य कामों के पीछे एक शक्ति, एक सामर्थ काम करता है. ഇതിന്റെ പിന്നിൽ ഒരു ശക്തി ഉണ്ട്. ये काम जो हो रहा है उसका पीछे एक सामर्थ काम कर रहा है. ഇതിന്റെ പിന്നിൽ ഒരു നാമമുണ്ട്. ये सामर्थ्य का काम का पीछे एक नाम काम कर रहा है. അത് എല്ലാവരും മനസ്സിലാക്കുകയാണ്. ये सभी लोग समझ रहा है. ഞാന് ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ഒരു ക്വസ്റ്റ്യൻ നിങ്ങളോട് ചോദിക്കട്ടെ. आज शाम को അതുകൊണ്ടല്ലേ അവർക്കൊരു ഭയം ഉണ്ടായത്? आज शाम के वक्त में आप सब लोगों से एक सवाल पूछना चाहता हूं,
ये आश्चर्य काम एक सामर्थ्य के कारण होने का कारण है। वहां पर एक सवाल आया था, ഇല്ലെങ്കിൽ എന്തിന് അപ്പോസ്തലന്മാരെ കണ്ട് ഈ പുരുഷാരെ ഭയപ്പെടണം? नहीं तो ये प्रेरितों को देख के वहां पर खड़े हुआ भीड़ क्यों डरने की जरूरत है? ഹല്ലേലൂയ. മനസ്സിലാകുമെന്ന് ഞാൻ പരിപൂർണമായി വിശ്വസിക്കുന്നു. സാധാരണക്കാരിൽ സാധാരണക്കാരായിരിക്കുന്ന ഇവരെ എന്തിനു അവർ ഭയപ്പെടണം? साधारण लोग थे प्रेरित लोग, लेकिन ये प्रेरितों के कामों से जो काम हो रहा है उसी कामों से एक भीड़ डरना शुरू हो गया। क्यों डरने की जरूरत है? ഇന്ന് രാത്രിവേളയിൽ ഈ സൂമിലൂടെ കേൾക്കുന്ന ദൈവദാസന്മാരെ നിങ്ങളെ കാണുമ്പോൾ ലോകം എന്തുകൊണ്ട് ഭയക്കപ്പെടുന്നു? इस जूम में मेरा आवाज को सुनने वाला प्रभु का दास लोगों, एक सवाल आपसे पूछ रहा हूं, ये दुनिया तुम्हें देखने के समय में तुमसे क्यों डरते हैं? എന്തുകൊണ്ട് സാത്താന്യ മണ്ഡലം നിങ്ങളെ കാണുമ്പോൾ ഭയപ്പെടുന്നു? क्यों शैतान का वो मंडल तुम्हें देखने के समय में डरता है? രണ്ട് കാര്യം ഇന്ന് രാത്രിവേള പറയാം. दो बातें मैं आज तुम लोगों से कहना चाहता हूं. ഒന്ന്, നിന്റെ ശാരീരിക ശക്തിയേക്കാൾ അപ്പുറമായി ഒരു ശക്തിക്കും വിച്ഛേദിക്കാൻ കഴിയാത്ത അദൃശ്യനായ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സാന്നിധ്യം എന്റെ മേലും നിങ്ങളുടെ മേലും അത് കൊണ്ടു നടക്കുന്നു എന്ന് സാത്താന്യ മണ്ഡലം മനസ്സിലാക്കുന്നു. एक बात, जो शारीरिक सामर्थ्य जो हमारा हाथ में है उससे बढ़कर हमें किसी भी प्रकार से हरा नहीं सकता। ऐसे कि परमेश्वर का सामर्थ हमारे ऊपर है, वो सामर्थ हमें चला रहा है। वो बात शैतान का वो सेना समझ रहा है. രണ്ട്, 3 മുക്കോടി ദൈവങ്ങളുള്ള ഇന്ത്യ മഹാരാജ്യത്തിൽ മറ്റു നാമങ്ങൾക്കൊന്നുമില്ലാത്ത അതിപ്രധാനമായ ഒരു ശക്തിയും ദൈവകൃപയും നമ്മൾ ചുമന്നുകൊണ്ടിരിക്കുന്ന യേശുവിന്റെ നാമത്തിനുണ്ടെന്ന് കണ്ട് അന്ധകാര മണ്ഡലങ്ങൾ ഞെടുങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. 33 करोड़ से ज्यादा देवी देवता इस दुनिया में काम करने के समय में ये 33 करोड़ देवी देवताओं के अंदर में जो सामर्थ्य नहीं है, ऐसे का सामर्थ्य, स्वर्ग का सामर्थ्य हमारे ऊपर काम कर रहा है. ये काम करने के कारण अंधकार का शक्तियां वो काम को, वो सामर्थ्य को देके काम रहा है, डर रहा है. आमीन. ഏതാണ്ട് 42 വീഡിയോകൾ ഞാൻ ഇവിടെ കാണുന്നുണ്ട്. मैं यहाँ पर लगभग 42 पार्टिसिपेंट्स को देखता हूं. നമ്മൾ ഇന്ന് രാത്രിവേളയിൽ ഈ സൂമിലൂടെ അല്ലെങ്കിൽ സൂം പ്ലാറ്റ്ഫോമിലൂടെ നമ്മൾ കൂടി വന്നപ്പോൾ മറ്റൊരു നാമത്തിലുമല്ല നമ്മൾ ഇവിടെ കൂടിയത്. ഒരു കമ്മിറ്റിക്കല്ല, ജനറൽ ബോഡിക്കല്ല, തല്ലുകൂട്ടത്തിനല്ല. നമ്മൾ കൂടി വന്നത് യേശുവിന്റെ നാമത്തിലാണ്. हम यहाँ पर इसीलिए इकट्ठे हुआ है, हम प्रभु यीशु मसीह का नाम लेके यहाँ पर के कमिटी इकट्ठे करने के लिए नहीं, एक मीटिंग और किसी प्रकार का बातें करने के लिए नहीं, वो सर्वशक्तिमान प्रभु यीशु मसीह का नाम के कारण हम यहाँ पर इकट्ठे हुआ है. हालेलुया. സൂമിലൂടെ, യൂട്യൂബിലൂടെ, ഫേസ്ബുക്കിലൂടെ എന്നെ ശ്രദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ പൈതലേ, जूम के जरिए, फेसबुक के जरिए, यूट्यूब के जरिए मुझे सुनने वाला परमेश्वर के जन, നിങ്ങൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഒന്നിച്ചു കൂടുമ്പോൾ ഒരു കാര്യം നടക്കപ്പെടുന്നുണ്ട്. ആത്മമണ്ഡലത്തിന്റെ അകത്ത് ദുഷ്ടപിശാചിന്റെ സാമ്രാജ്യത്തിന് വിള്ളലുകൾ വരികയും ദൈവത്തിന്റെ പ്രവർത്തികൾ ആത്മമണ്ഡലങ്ങളിൽ ചലിക്കപ്പെടുകയുമാണ് രാത്രിവേള ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. यहाँ तुम लोग इकट्ठे प्रभु यीशु मसीह के नाम से इकट्ठे होने के समय में वहां शैतान का राज के अंदर में वहां परमेश्वर के काम ऐसे प्रकट होता है, वहां वो बनाया हुआ काम टूटना शुरू हो जाता है. वहां पर परमेश्वर का सामर्थ्य का वो प्रभाव वो अनुभव कर रहा है. നിങ്ങൾ ആരും അറിയാതിരിക്കുമ്പോൾ തന്നെ ആത്മമണ്ഡലത്തിൽ ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി കർത്താവ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു എന്ന് വിശ്വസിക്കുന്നവരനോട് ചേർന്ന് ദൈവത്തിന്റെ മഹത്വം കൊടുത്താട്ടെ. वहां पर हम परमेश्वर के वचन के अनुसार हम बैठने के समय में हम कोई भी अपने बुद्धि से समझ नहीं सकता, उसी प्रकार के परमेश्वर का आत्मिक काम
आत्मिक सामर्थ्य का काम, वो आत्मा का मंडल में, आत्मा का समय जगह में जहां शैतान काम कर रहा है वहां पर परमेश्वर काम करना शुरू किया है। वो विश्वास करने वाले लोग अपने हाथों को ऊंचा करते हुए परमेश्वर को धन्यवाद करे। हालेलुया। ദൈവത്തിന്റെ പൈതലെ, ഈ നാമത്തിൽ നമ്മൾ കൂടുമ്പോൾ ചില രോഗികൾ സൗഖ്യമാകണം, ഭൂതങ്ങൾ വിട്ടുമാറണം, ചില ദൈവപ്രവർത്തികൾ അസാധാരണമായ നിലവാരങ്ങളിൽ വെളിപ്പെടണം. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ആത്മാവിൽ ഈ സൂം പ്ലാറ്റ്ഫോമിലൂടെ ഞാൻ വിളിച്ചു പറയുന്നു, യേശുവിന്റെ നാമമല്ലാതെ നിന്റെ പ്രശ്നത്തിന്റെ പരിഹാരം മറ്റൊരു നാമത്തിലും തരാൻ കഴിയത്തില്ല. आज इस सूम के बीच में आए हुए हर व्यक्तियों से एक बात मैं बताना चाहता हूं। जब हम यहाँ पर इकट्ठे हुआ है इस समय में कुछ लोगों का बीमार चंगा होना चाहिए, कुछ लोगों का परेशानी दूर होना चाहिए, क्योंकि यीशु मसीह का नाम से इकट्ठे होने के समय में हमारे बीच में ऐसा काम होता है। हमारा परेशानियों को दूर करने वाला एक और नाम इस दुनिया में है नहीं है, केवल एक ही नाम है, वो यीशु मसीह का नाम है। मेरे प्रियो, ആത്മീക ശുശ്രൂഷയ്ക്ക് വളരെയധികം ചുക്കാൻ പിടിക്കുന്ന കർത്താവിൽ അഭിഷക്തനായ ദൈവത്തിന്റെ ദാസനാണ് പാസ്റ്റർ നിജിൽ എന്ന് ഞാൻ മനസ്സിലാക്കുന്നു. प्रभु का सेवकाई बहुत शक्ति के साथ, दिल के साथ, अभिषेक के साथ काम करने वाला एक प्रभु का प्रेम करने वाले का अभिषिक्त दास है परमेश्वर का दास निजिल। ऐसे मैं विश्वास करता हूं। ഞങ്ങൾ ഏത് നാമത്തിൽ നിൽക്കുന്നു? യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങൾ നിൽക്കുന്നു. तुम कौन से नाम में खड़ा होता है? वो नाम है यीशु का नाम। ऐसे कहने के लिए तैयार हो जाओ। ഹല്ലേലൂയ. അവന്റെ നാമത്തിൽ മാത്രമാണ് ഇന്നുകളിലും അത്ഭുതങ്ങൾ സംഭവിക്കുന്നത്. അവന്റെ നാമത്തിൽ മാത്രമാണ് രക്ഷ സംഭവിക്കുന്നത്. അവന്റെ നാമത്തിൽ മാത്രമാണ് പാപമോചനം സംഭവിക്കുന്നത്. അവന്റെ നാമത്തിൽ മാത്രമാണ് വിടുതലുകൾ സംഭവിക്കുന്നത്. അവന്റെ നാമത്തിൽ മാത്രമാണ് ചില ദൈവപ്രവർത്തികൾ സംഭവിക്കുന്നത്. അങ്ങനെയെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ഞാൻ പറയും, ആരാധിക്കുവാൻ യോഗ്യനായവനും ആരാധനയ്ക്കും സ്തുതികൾക്കും യോഗ്യനായവൻ വേറെ ഒരു നാമമില്ല, യേശുവിന്റെ നാമം മാത്രമാണ്. आमीन। सिर्फ यीशु मसीह के नाम से ही लोग चंगे होते हैं, सिर्फ यीशु मसीह के नाम से ही लोग उद्धार पाते हैं, सिर्फ यीशु मसीह के नाम से ही लोग पाप से मुक्ति पाता है, सिर्फ यीशु मसीह के नाम से ही लोग आजाद होता है। ऐसे है तो आराधना के योग्य एक ही नाम की आकाश के नीचे है, सिर्फ वो एक ही नाम, उस नाम है यीशु का नाम। हालेलुया। केवल यीशु का नाम, केवल यीशु का ही नाम है आराधना करने के योग्य नाम है। രാത്രി വേളയിൽ ഈ നാമത്തിനെ പ്രസംഗിക്കാൻ, ഈ നാമത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കാൻ, ഈ നാമത്തിന് വേണ്ടി കൂടി വരാൻ കർത്താവ് ഈ ഭൂമുഖത്ത് നൽകി തന്ന ഭാഗ്യത്തെ ഓർത്ത് ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുകയാണ്. ऐसे ऊंचा नाम प्रभु यीशु का नाम, ऐसे यीशु मसीह का नाम को पर विश्वास करने के लिए, ऐसे यीशु मसीह का नाम के लिए इकट्ठे होने के लिए, उस यीशु का नाम से आराधना करने के लिए हमें परमेश्वर एक मौका दे दिया। उसी मौका के लिए हम मिलकर प्रभु को धन्यवाद करेंगे। हालेलुया। ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം, ഏറ്റവും അധികം ക്വസ്റ്റ്യനുകൾ ഉയരുന്നത് ആർക്കാണെന്നറിയാമോ? അഭിഷക്തന്മാർക്കെതിരെയാണ്. आज रात में मैं एक सवाल आपसे पूछना चाहता हूं। एक सवाल उन लोगों के सामने ऊंचा उड़ रहा है, वो उनके बीच में है जो अभिषेक पाया हुआ लोग। ഇന്ന് ഇവിടെ ദൈവദാസന്മാരായി കൂടി വരുന്ന, എന്റെ ശബ്ദം കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന അഭിഷക്തന്മാരെ, നിങ്ങൾ എത്രയോ അധികം ക്വസ്റ്റ്യനുകളാണ് നിങ്ങൾ കേട്ടിട്ടുള്ളത്. अभिषेक पाया हुआ लोग जितने इस जूम में इकट्ठे हुआ है, आप लोगों से एक सवाल पूछना चाहता हूं। अभिषेक पाने के बाद कितना ऐसे सवाल अनुदिन तुम्हारे जीवन में अनुभव कर रहा है, सामना कर रहा है? ഒന്ന്, നിന്റെ മേൽ കടക്കുന്ന വിളി അസാധാരണമായ വിളിയാ. एक तुम्हारे ऊपर एक बुलाहट परमेश्वर ने दिया है, वो बुलाहट असाधारण एक बुलाहट है। രണ്ട്, നീ ചുമക്കുന്ന അഭിഷേകം അസാധാരണമായ അഭിഷേകമാണ്. तुम अभिषेक तुम्हारे ऊपर लेके चलते, वो अभिषेक साधारण अभिषेक नहीं है, एक असाधारण अभिषेक है।
നിന്റെ മേൽ ക്വസ്റ്റ്യൻ ഉയരുന്നതിന്റെ രണ്ട് കാരണമാണ് ഞാൻ പറഞ്ഞത്. ഒന്ന്, നിന്റെ മേൽ കിടക്കുന്ന വിളി അസാധാരണമാണ്. രണ്ട്, നിന്റെ മേൽ കിടക്കുന്ന അഭിഷേകം അസാധാരണമാണ്. तुम्हारे ऊपर सवाल आने का कारण दो है। एक, तुम्हारा बुलाहट असाधारण बुलाहट है। दूसरा, तुम्हारा अभिषेक असाधारण अभिषेक है। മൂന്നാമത്തെ കാര്യം ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. तीसरी बात मैं आज शाम को तुमसे बोलना चाहता हूं। നിന്നെ പൈശാചിക മണ്ഡലത്തിന് ഒത്തിരി ഭയമാണ്. तुम्हें शैतान का वो सेना बहुत ज्यादा डरता है। എത്ര പേർക്ക് ഇന്ന് രാത്രി വേള ഞാൻ പറയുന്ന കാര്യം മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोग अभी मैं कहने वाला बात को समझता है? ക്വസ്റ്റ്യൻ ഉയരുന്നുണ്ടെങ്കിൽ വിചാരിച്ചോ നിന്നെ അവർക്ക് ഭയമാണ്. एक सवाल तुम्हारे ऊपर उड़ रहा है तो तुम सोच लेना वो अंधकार का शक्ति तुमसे डर रहा है। നിന്റെ ശുശ്രൂഷകൾക്കെതിരെ ക്വസ്റ്റ്യൻ ഉയരുന്നുണ്ടോ വിചാരിച്ചോ സാത്താന്യ മണ്ഡലത്തിന് നിന്നെ ഭയമാണ്. तुम्हारा सेवकाई के खिलाफ ऐसे का सवाल आ रहा है तो आप निराश होने की जरूरत नहीं। वो सवाल इसलिए हो रहा है क्योंकि जिस शैतान का सामने तो यीशु के नाम से खड़ा होता है वो शैतान तुमसे डरता है। എനിക്കറിഞ്ഞുകൂടാ കർത്താവിന്റെ ദാസന്മാരെ, പ്രത്യേകിച്ച് ദൈവത്തിന്റെ ദാസൻ നിജിൽ പാസ്റ്റർ, പരിശുദ്ധാത്മാവ് രാത്രി വേള പറയുന്നു, ഒത്തിരി ക്വസ്റ്റ്യനുകൾക്ക് നമ്മൾ നിൽക്കാൻ പോവാ, എതിരെ നിൽക്കാൻ പോവാ. मैं प्रभु के दास निजिल से एक बात तो कहना चाहता हूं। इन दिनों में अनेक सवालों के सामने खड़ा करने की जरूरत है। ऐसे सवालों को अपने जीवन में देखना, अनुभव करना जरूरत है। മുഖാമുഖമായി ഒത്തിരി ക്വസ്റ്റ്യനുകളുടെ നാളുകളാണ് ഇനി ഉണ്ടാകാൻ പോകുന്നത്. आने वाला समय में ऐसे के समय आ रहा है जो आमने सामने अनेक सवाल, अनेक क्वेश्चन ऐसे पूछने के लिए, सामने करने के लिए जा रहा है। ഒന്നുമില്ല, അവർക്ക് നിന്നെ ഭയമായതുകൊണ്ടാണെന്ന് പരിശുദ്ധാത്മാവ് രാത്രി വേള പറയുന്നു. पवित्र आत्मा आज शाम को इस प्रकार कहता है वो आमने सामने सवाल इसलिए पूछ रहा है क्योंकि वो लोग अभिषेक पाए वाले लोगों से डरता है। हालेलुया। സിസ്റ്റർ, ഇന്ന് രാത്രി വേള അത് വിശ്വസിക്കാൻ പറ്റുമോ? क्या बहन इस बात को आप इस शाम को वक्त विश्वास करती हो? നിങ്ങളെ ഭയമായതുകൊണ്ടാണ് ദുഷ്ടൻ ചില ക്വസ്റ്റ്യനുകൾ ഉയർത്തി കാണിച്ച് വലിയ സംഭവമായിട്ട് നിങ്ങളോട് അടുത്തു വരുവാൻ പോകുന്നത്. तुम्हारे जीवन में परमेश्वर का अभिषेक है। उस अभिषेक से डरने वाला वो शैतान इन दिनों में ऐसे कई सवालों को ऐसे ऊपर लेके आ रहा है। आमीन। എനിക്കറിഞ്ഞുകൂടാ, പക്ഷെ പരിശുദ്ധാത്മാവ് രാത്രി വേള പറയുന്നു, ഇപ്പോഴും ചില ക്വസ്റ്റ്യനുകളുടെ അകത്താണ് നിങ്ങൾ നിൽക്കുന്നത്. पवित्र आत्मा इस प्रकार कहता है आज तुम लोग ऐसे कई परेशानियों को और कई सवालों का सामने कर रहा है और उस सवालों के ऊपर खड़ा हुआ है। ഇല്ലേ, ഒത്തിരി ക്വസ്റ്റ്യനുകൾ ഉണ്ടാവുന്നില്ല? क्या ऐसे काफी सवाल आजकल है क्या? आमीन। ഹല്ലേലൂയ. സിസ്റ്റർ ആണെങ്കിൽ സിസ്റ്റർ ആണെങ്കിൽ ഏതാണ്ട് നല്ല വിദ്യാഭ്യാസവും നല്ല ജോലിയും ചെയ്ത് ജീവിക്കപ്പെടേണ്ട ആളെയാണ് നിജിൽ ബ്രദർ കെട്ടിയിരിക്കുന്നത്. निजिल पास्टर जो शादी किया है वो बहन इस प्रकार का बहन है, बहुत ज्यादा पढ़ा लिखा है, अच्छा काम करके वो अपना काम कर सकती है, लेकिन आज सेवकाई में है। കർത്താവിന്റെ ദാസൻ നിജിൽ പാസ്റ്റർ ആണെങ്കിൽ എന്താ പറയുന്ന ഒരു അസാധാരണ ഒരു ചങ്കൂറ്റമാണ് എയർഫോഴ്സിന്റെ അകത്ത് കാണിക്കുന്നത്. आज पास्टर निजिल इस प्रकार है, वो एयरफोर्स में वो काम करते हैं। वो काम करने के समय में वहां पर ऐसे एक हिम्मत दिखा रहा है क्योंकि अभिषेक ऊपर है। ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. आमीन। എനിക്കറിഞ്ഞുകൂടാ, കുടുംബത്തിൽ നിന്നും ജോലി മേഖലകൾക്കകത്തു നിന്നും മനസ്സിന്റെ അകത്തു നിന്നും ഒത്തിരി ക്വസ്റ്റ്യനുകളാണ് നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ നിൽക്കുന്നത്. आज ऐसे एक अवस्था में आप खड़ा है, परिवार के अंदर, मन के अंदर से, काम करने की जगह से, चर्च के अंदर से, समाज से ऐसे कई प्रकार का सवाल ऐसे सामने आ रहा है, उसका सामने आप खड़ा हो रहा है।
ഓർത്തോ, ഇന്ന് രാത്രി വേള പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്നു, നിന്നെ ഒരു കൂട്ടക്കാർക്ക് ഭയമായി മാറിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. पवित्र आत्मा आज आपसे कहता है, ऐसे कुछ झुंड जो तुम्हारा सामना कर रहा है वो तुमसे डरता है, നടക്കുമെന്നവർ മനസ്സിലാക്കുന്നു. क्योंकि वहां परमेश्वर का काम आपका जरिए बहुत बढ़िया तरीके से होने वाला है, वो बात वो जानता है. ഇവർ ഒന്നിച്ചാൽ ചിലത് സംഭവിക്കുമെന്ന് സാത്താന്യ മണ്ഡലം മനസ്സിലാക്കുന്നു. अभिषिक्त लोग इकट्ठे होने से वहां परमेश्वर का काम कुछ होगा, वो बात शैतान का वो सेना समझता है. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ഞാൻ ഈ വചനം പ്രസംഗിച്ചു കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ തന്നെ ചില ക്വസ്റ്റ്യനുകൾക്ക് പരിശുദ്ധാത്മാവ് രാത്രി വേളയിൽ മറുപടി പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. आज मैं शाम को वक्त प्रचार करने का समय में ही आपका कई सवालों के उत्तर के ऊपर परमेश्वर वहां पर उत्तर दे चुका है, वो बात मैं कहना चाहता हूं. യേശുവിന്റെ നാമത്തെ ചുമക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ പൈതലേ, നിന്നെ ഒരു കൂട്ടക്കാർക്ക് ഭയമായി മാറിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. जिन लोग यीशु मसीह को पर विश्वास करता है और यीशु मसीह का नाम पर तू चलता है, आप समझ लेना तुम्हारे ऊपर में जो अभिषेक प्रभु ने दे रखा है, इस अभिषेक के कारण कुछ लोग तुमसे डरता है. हालेलुया. നിന്നെ ഒരു കൂട്ടക്കാർക്ക് ഭയമാണ്, 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 ഭയമാണ്. तुम्हें कुछ लोग डरता है, डरते हैं, डरते हैं इसलिए कि तुम अभिषिक्त लोग हैं. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ എനിക്കറിഞ്ഞുകൂടാ, എന്റെ പ്രാർത്ഥന മുറിക്കകത്ത് അസാധാരണമായ ദൈവ സാന്നിധ്യം രാത്രി വേള ഞാൻ അനുഭവിക്കുന്നുണ്ട്. आज मैं प्रार्थना का इस कमरे के अंदर एक असाधारण एक सामर्थ्य मेरे जीवन में अनुभव कर रहा है. എവിടെയെല്ലാം ദൈവനാമത്തിന് വേണ്ടി നിൽക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ടോ അവരെല്ലാം ചില ക്വസ്റ്റ്യനുകൾ അഭിമുഖീകരിച്ചിട്ടുണ്ട് കേട്ടോ. जहां जहां प्रभु यीशु मसीह का नाम से तुम कष्ट सहा है, वहां वहां परमेश्वर का वो अभिषेक का सामर्थ्य तुम अनुभव किया है. യഹോവയുടെ നാമത്തിന് വേണ്ടി നിന്ന് അബ്രഹാം തുടങ്ങിയ ചരിത്രത്തെ എടുത്തു നോക്ക്, അവരെല്ലാം ക്വസ്റ്റ്യനുകൾ അഭിമുഖീകരിച്ചില്ലേ? यहोवा का नाम से अभिषेक पाकर खड़े होने वाला अब्राहम से लेकर आप इतिहास को देख लीजिए, वो सभी लोग उनका जीवन में वो ये ऐसे सवालों को सामने किया. അഭിഷേകത്തെ ചുമന്ന പ്രവാചകന്മാർ ഈ ഇങ്ങനെയുള്ള ക്വസ്റ്റ്യനുകളെ അഭിമുഖീകരിച്ചില്ലേ? अभिषेक को जो अपने ऊपर में लिया हुआ जितने भी भविष्यद्वक्ता लोग हैं, वो सभी लोग अपने जीवन में ऐसे समस्या को अनुभव किया, ऐसे सवालों को वो सामना करना पड़ा. എന്തിനു പറയണം, യേശു തന്നെ ഇങ്ങനെയുള്ള ക്വസ്റ്റ്യനുകളെ അഭിമുഖീകരിച്ചില്ലേ? मैं ज्यादा क्या क्या कहूं, प्रभु यीशु मसीह अपने ही जीवन में ऐसे कई प्रकार के सवालों को अपने जीवन में अनुभव किया. നീ ഇത് ഏത് അധികാരത്താൽ ചെയ്യുന്നു എന്ന് യേശുവിനോട് പോലും ലോകം ചോദിച്ചില്ലേ? लोग जाकर यीशु मसीह से भी सवाल पूछ लिया, तुम किस नाम से इस सामर्थ्य का काम कर रहा है, ऐसे पूछ लिया. ഓ ഹല്ലേലൂയ, ശാതാരാബാബ. ലോകം ചോദിച്ചത് എന്തുകൊണ്ടാ? അവർ അവനെ ഭയപ്പെടുന്നു എന്നതാണ് അതിന്റെ കാര്യം. वहां पर इकट्ठे हुआ भीड़ यीशु मसीह के पास ऐसे सवाल क्यों पूछा है? एक ही उत्तर है, इसलिए कि उनके अंदर में काम करने वाला वो काम वो प्रभु यीशु मसीह का ऊपर का अभिषेक से देख के डरना शुरू किया. പിശാചേ, നീ എത്രമാത്രം പുരുഷാരത്തെ ഇളക്കിയാലും, നീ എത്രമാത്രം ലോകത്തിന്റെ നാനാഭാഗത്തെ ഇളക്കി വിട്ട് അഭിഷക്തന്മാർക്ക് എതിരെ നീ ക്വസ്റ്റ്യൻ ചോദിച്ചാലും, ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ പൈശാചിക മണ്ഡലം കേൾക്കെ ആത്മാവിൽ രാത്രി വേളയിൽ ദൂത് പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. നിന്റെ മേൽ കടക്കുന്ന അഭിഷേകം വ്യത്യസ്തമായതുകൊണ്ടും നിന്നെ ലോകം ഭയക്കപ്പെടുന്നത് കൊണ്ടുമാണെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ പറയാം, നിന്നിലൂടെ കർത്താവ് അസാധാരണമായ ആത്മചലനങ്ങൾ ഈ അന്തരീക്ഷത്തിൽ അവൻ ചെയ്യുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. അറ്റ്മോസ്ഫിയറിന്റെ അധികാരങ്ങൾ തകരപ്പെടുകയാണ് നിന്റെ വായിൽ നിന്ന് വരുന്ന ശബ്ദം. आज रात को ये वचन सुनने वाले लोगों से एक बात बताना चाहता हूं, अंधकार का शक्ति चाहे कितने भी काम करके तुम्हारे खिलाफ आ जाए, वो इसलिए आ रहा है क्योंकि तुम्हारे ऊपर वो परमेश्वर का अभिषेक है. वो अभिषेक होने के कारण तुम्हारे हाथों के कारण परमेश्वर का काम ऐसे प्रकट हो रहा है. वो अंधकार शक्तियों के सेनाओं के बीच में परमेश्वर का काम तुम्हारा अभिषेक के जरिए हो रहा है. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ
ഈ സൂമിലൂടെ അല്ലെങ്കിൽ യൂട്യൂബിലൂടെ FB-യിലൂടെ ഈ ശബ്ദം കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന വ്യക്തിത്വമേ, ഇന്ന് രാത്രി വേള പറയാം, ഇതൊരു സാധാരണമായ ഒന്നല്ല, അസാധാരണമായ ഒരു ദൈവപ്രവൃത്തി. ഈ ശബ്ദം കേൾക്കുന്ന അന്തരീക്ഷങ്ങളിൽ ഇന്ന് കർത്താവിന്റെ മഹത്വമേറിയ പ്രവൃത്തി ഇന്ന് ആരംഭിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന കാഴ്ച പരിശുദ്ധാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. ഈ ശബ്ദതരംഗങ്ങളിലൂടെ യേശുവിന്റെ നാമത്തിന്റെ വിടുതൽ, യേശുവിന്റെ നാമത്തിന്റെ പ്രവൃത്തി, യേശുവിന്റെ നാമത്തിന്റെ ശക്തി ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ വചനത്തിന്റെ അധികാരത്താൽ വെളിപ്പെടട്ടെ. आज ही Zoom का द्वारा, फेसबुक का द्वारा और कोई भी यूट्यूब के जरिए देखने वाले लोगों से एक बात मैं बताना चाहता हूं, परमेश्वर दिया हुआ अभिषेक का काम आज हमारे बीच में प्रकट हो रहा है। आज से लेकर ऐसे कामों को परमेश्वर हमारे जीवन में परमेश्वर का वचन का ताकत के जरिए प्रकट करवाने के लिए जा रहा हूं। वो मैं यीशु मसीह के नाम से घोषणा कर रहा हूं। आमीन, ആമേൻ, ഹല്ലേലൂയ. എന്തെല്ലാം വരട്ടെ, ഏതെല്ലാം ക്വസ്റ്റ്യനുകൾ വരട്ടെ, ഏതെല്ലാം പ്രതിസന്ധികൾ ദുഷ്ടപിശാച് ഇളക്കി വിടട്ടെ, രാത്രി ഞാനൊരു കാര്യം പറയാം, നീ ശക്തമായി തുടർന്നു പോക്കോ. കർത്താവ് അന്തരീക്ഷത്തിന്റെ മേൽ, ആമേൻ, ജീവിതങ്ങളുടെ മേൽ ഒരു ശക്തിക്കും തടുക്കാൻ കഴിയാത്ത ദൈവപ്രവർത്തികളിലേക്ക് കർത്താവ് ചിലവരെ നിയോഗിക്കുന്ന ഒരു കാഴ്ചയെ പരിശുദ്ധാത്മാവ് രാത്രി വേളയിൽ കാണിക്കുന്നു. चाहे कितने भी परेशानी आने दे, कितने भी तूफान आने दे, परिवार के अंदर में कितने भी परेशानी आने दे, लेकिन आज अभिषेक पाए हुए लोगों के ऊपर परमेश्वर का ऐसे सामर्थ्य प्रकट होते हुए मैं देख रहा हूं। परमेश्वर कुछ काम करने के लिए परमेश्वर कुछ लोगों को नियुक्त करते हुए मैं आत्मा में देख रहा हूं मेरे प्रियो। हालेलुया. ഒറ്റൊരു കാര്യം പറഞ്ഞ് ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുക. मैं एक और बात बोलकर तुम्हारे लिए प्रार्थना करना चाहता हूं. യേശു കർത്താവ് രണ്ട് ശിഷ്യന്മാരെ എതിരെയുള്ള ഗ്രാമത്തിലേക്ക് പറഞ്ഞു വിട്ടു. यीशु मसीह दो चेलों को अपने सामने वाला वो एक गांव में भेज दिया. അവരോട് പറഞ്ഞൊരു കാര്യമാണ്, उनसे कहा वो एक बात है, നിങ്ങൾ ചെല്ലുമ്പോൾ ഉണ്ടല്ലോ ഒരു കഴുതയെയും കഴുതയുടെ കുട്ടിയെയും കെട്ടിയിരിക്കുന്നത് കാണും. तुम उस गांव में जाएंगे, वहां पर के गधा और गधे के बच्चे को ऐसे बांधा हुआ देखेंगे. നിങ്ങൾ അതിന്റെ ബന്ധനത്തെ അഴിച്ച് എന്റെ അടുക്കൽ കൊണ്ടുവരണം. आमीन. तुम वहां जाकर उनका जो बांधा वो बंधन है उसको खोल कर मेरे पास लेके आए. आमीन. നിങ്ങളോട് ആരാനും എന്താനും നിങ്ങളോട് ചോദിച്ചാൽ ഗുരുവിന് ഇവയെ കൊണ്ട് ആവശ്യമുണ്ടെന്ന് പറയും. यदि वो बंधन खोलने के समय में कोई भी तुमसे पूछे तो तुम कहना है गुरु इनसे कुछ काम करवाना चाहता है, उनको उपयोग है, ऐसे कह लेना. ആമേൻ. आमीन. ചോദ്യം നല്ല, ആ ഉത്തരം നല്ല ഉത്തരവാ. वहां पर जो सवाल भी अच्छा है, उत्तर भी अच्छा है. आमीन. യേശു ആ ചോദ്യം മുന്നമേ തന്നെ കണ്ടിട്ട്, ഞങ്ങളൊക്കെ പറയുകയാണെങ്കിൽ ഗോൾ പോസ്റ്റിന് നേരെ എന്ത് ചെയ്യായിരുന്നു, ഗോൾ അടിക്കുകയായിരുന്നു. यीशु मसीह ऐसे सवाल पहले से ही आएगा वो समझकर उत्तर पहले से ही दे दिया. हमारा भाषा में बोल दिया, तुम गोल मारने के लिए जा रहा है, वो व्यक्ति सीधे गोल मार दिया. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ഈ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന നിങ്ങളോട് എല്ലാവരോടുമാണ് ഈ ദൂത് ഞാൻ സംസാരിക്കുന്നത്. आज शाम का समय ये वचन सुनने वाला हर व्यक्ति से परमेश्वर का वाणी में सुना रहा हूं. കർത്താവ് നമുക്ക് നൽകി തന്ന ഒരു അധികാരത്തിന്റെ കൈമാറ്റമാണ് ഈ കൈമാറ്റം. परमेश्वर हमें एक अधिकार को हमारे हाथ में दिया है. ऐसे एक हाथ से दूसरे हाथ में देने वाले का अधिकार है ये अधिकार. ആമേൻ. आमीन. എവിടെ പോയാലും ഏത് സ്ഥാനത്ത് നിന്നാലും ദൈവിക വിളി കേട്ട്
അഭിഷേകത്തെ ചുമന്ന് പുറപ്പെട്ട നിനക്ക് ആരോടും ചോദിക്കാതെ തന്നെ സാത്താൻ കെട്ടിയിരിക്കുന്ന കെട്ടുകളെ നിനക്ക് അഴിപ്പാനുള്ള അധികാരത്തെ ആ സ്വർഗം എനിക്കും നിനക്കും കർത്താവ് തന്നിട്ടുണ്ട്. अभी सेवकाई करने के समय में परमेश्वर आपको बुलाया है और सेवकाई के लिए तुम्हें भेजा है. किसी से भी बिना पूछ के एक बंधन खोलने के लिए एक अधिकार परमेश्वर अभिषेक पाया हुआ एक व्यक्ति को दे चुका है. ആരോട് ചോദിക്കേണ്ട കാര്യമില്ല. ये बंधन खोलने के लिए बांधा हुआ कोई भी हो सकता है, लेकिन बंधन को खोलने के लिए किसी से भी पूछने का जरूरत नहीं है. ഒരാളോട് നീ ചോദിക്കണ്ട. किसी भी व्यक्ति से तुम्हें पूछने की जरूरत नहीं है. അഥവാ ചോദ്യം വന്നാൽ പറയേണ്ട മറുപടിയുമുണ്ട്. ഇവയെ ഗുരുവിന് ആവശ്യമാണ്. यदि कोई भी तुमसे सवाल पूछे, वो सवाल पूछ लिया तो वो सवाल के उत्तर इतना है, मेरे गुरु को इनसे जरूरत है. ये सवाल का उत्तर यही है. രാത്രി വേള മനസ്സിലാകുന്നു ഞാൻ പറയുന്ന ഈ ആലോചന. इतने लोग ये सवाल ये वाणी को समझ रहा है. ഈ ഉപവാസ പ്രാർത്ഥനയിൽ എത്ര പേർ അതിനു വേണ്ടി തയ്യാറാകും? സാമ്രാജ്യത്തിന്റെ അകത്ത് കടന്നിട്ട് അവൻ ബന്ധിച്ചിട്ടിരിക്കുന്ന ചിലതിന്റെ ബന്ധനത്തിന്റെ കുരുക്കുകളെ അഴിച്ച് പുറത്തു കൊണ്ടുവന്നിട്ട് പറ, എന്റെ ഗുരുവിന് ആവശ്യമുണ്ട്. അവൻ പറഞ്ഞിട്ടാ ഞാനിത് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നെന്ന്. ये उपवास प्रार्थना का इस आज के शाम के वक्त कितने लोग ऐसे कर सकता है? परमेश्वर ने मुझे ऐसे शैतान बांधा हुआ बंधनों को खोलने के समय में ये खोला हुआ व्यक्ति से परमेश्वर का जरूरत है. ऐसी हिम्मत में कौन कर सकता है? അഭിഷേകം പ്രാപിച്ചവർ അന്യഭാഷകളാ ദൈവത്തിന് മഹത്വം കൊടുക്കുവാൻ തുടങ്ങിക്കോ. अभिषेक पाया हुआ लोग अन्य भाषा बोलकर परमेश्वर को धन्यवाद देने के लिए तैयार हो जाओ. സാഹചര്യവും സന്ദർഭവും ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ ഈ സൂം മീറ്റിംഗിൽ നിങ്ങൾ ഈ ശബ്ദം കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന കർത്താവ് മാറ്റുകയാണ്. तुम्हारा हर अवस्था ये वाणी सुनने के समय में ही परमेश्वर तुम्हारे जीवन से हटा रहा है. ചൈതന്യം നഷ്ടപ്പെട്ട് കിടക്കുന്ന ചില വ്യക്തികളെ പരിശുദ്ധാത്മാവ് രാത്രി വേളയിൽ അധികാരത്തോടുകൂടെ എഴുന്നേൽപ്പിക്കുകയാണ്. രാത്രി വേളയിൽ परमेश्वर का वो महिमा नष्ट किया हुआ कई लोग इस ग्रुप में है. उन्हीं लोगों के जीवन में परमेश्वर दोबारा वो दर्शन देकर दोबारा वो महिमा देकर सेवकाई में ऐसे खड़ा करने वाला शाम है आज का शाम. ഉറങ്ങിക്കിടക്കുന്ന ദൈവ ശബ്ദത്തെ ദൈവാത്മാവ് തട്ടി എഴുന്നേൽപ്പിക്കുകയാണ്. सोने वाले लोगों को जगाने वाला रात है आज का रात. ഉറങ്ങിക്കിടക്കുന്ന ദൈവ ശബ്ദത്തെ കർത്താവ് ഓർമ്മിപ്പിക്കുന്നത് രാത്രി വേളയിൽ. सोने वाले लोगों को जगा के परमेश्वर अपना वाणी को दोबारा सुना रहा है. കഴിഞ്ഞ നാളുകൾ നീ കേട്ട ദൈവ ശബ്ദമായിരുന്നു. എന്നാൽ സാഹചര്യങ്ങളെ കൊണ്ട് അത് അമർന്നു പോയെങ്കിലും രാത്രി വേളയിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് വീണ്ടും ആ ശബ്ദത്തെ കേൾപ്പിക്കുകയാണ് ഈ സൂമിലൂടെ. पवित्र आत्मा पिछले दिनों में तुमसे बातें की, लेकिन तुम्हारा अवस्था के कारण कई जगह में तू दब गया था, लेकिन आज परमेश्वर तुम्हें दोबारा जगा के वो परमेश्वर का अभिषेक का वाणी सुना रहा है, तुम्हें जगा रहा है. അധികാരത്തോടെ കെട്ടുകളെ അഴിക്കുക ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ. इन दिनों में अधिकार जो प्रभु यीशु ने तुम्हें दिया है, उस अधिकार के साथ जहां जहां शैतान बांध के रखा है सारे बंधनों को खोल दीजिए. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ आज अभी से लेकर आप लोग अन्य भाषाओं में परमेश्वर का वो अभिषेक के साथ ऐसे सामने करना सीख लीजिए. ഗുരുവിനെ ഇവയെ കൊണ്ട് ആവശ്യമുണ്ട്. क्योंकि मेरा गुरु गदों की जरूरत है. ഈ ഗുരുവിനെ ഇവയെ കൊണ്ട് ആവശ്യമുണ്ട്. मेरे गुरु ऐसे लोगों से काम करना चाहता है. ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ എന്നെ കേൾക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ പൈതലെ നിന്നെ കൊണ്ട് ദൈവത്തിന് ആവശ്യമുണ്ട്. आज मेरे वाणी सुनने वाला परमेश्वर के लोगों आपका जरिए परमेश्वर कुछ काम करना चाहता है. നിന്നെ കൊണ്ട് ദൈവത്തിന് ആവശ്യമുണ്ട്. तुम्हारे जरिए परमेश्वर कुछ काम करना चाहता है. നിന്റെ മേൽ കിടക്കുന്ന വിളി വ്യത്യസ്തമാണ്. तुम्हारे ऊपर जो बुलाहट है वो बुलाहट असाधारण है और लोगों से अलग है. നിന്റെ മേൽ കിടക്കുന്ന അഭിഷേകം വ്യത്യസ്തമാണ്. तुम्हारे ऊपर में एक अभिषेक
परमेश्वर दिया गया है वो अभिषेक और लोगों से अलग है। അതുകൊണ്ടാണ് പല ക്വസ്റ്റ്യനുകളും നിനക്കെതിരെ ചൂണ്ടിക്കാണിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. अभिषेक अलग होने के कारण, वो अभिषेक के कारण ही तुम्हारे सामने 1000 प्रकार का सवाल आ रहा है. പലവരുടെയും നടുവിൽ കൊണ്ടുപോയി നിർത്തിയിട്ട് നിന്നോട് ഈ ക്വസ്റ്റ്യൻ ചോദിച്ചേക്കാം, ഏത് അധികാരത്തിൽ ഏത് നാമത്തിൽ എന്ന് നിന്നോട് ഒരുപക്ഷെ ചോദിച്ചേക്കാം. अनेक लोगों के सामने खड़ा करके तुमसे यही सवाल बार बार पूछ सकता है, कौन सा अधिकार से, कौन सा सामर्थ्य से तुम ही काम कर रहा है. പറഞ്ഞോ ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ നിങ്ങൾ ക്രൂശിച്ച നസ്രേനായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങൾ ഇത് ചെയ്യുന്നു. आज इस समय से लेकर तो हिम्मत से, अभिषेक से इस सवाल को उत्तर देने के लिए तैयार हो जाओ. तुमने कालवरी में क्रूस में चढ़ाया हुआ वो प्रभु यीशु मसीह के नाम से ये सारे काम हो रहा है. कहो, എന്തിന് രോഗിയെ സൗഖ്യമാക്കുന്നു, എന്തിന് ഭൂതത്തെ പുറത്താക്കുന്നു, എന്തിന് ദൈവപ്രവർത്തിയെ ചെയ്യുന്നു? പറഞ്ഞു, നിങ്ങൾ ക്രൂശിച്ച നസ്രേനായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങൾ ഇത് ചെയ്യുന്നു. तुम्हारा हाथों से परमेश्वर कुछ चमत्कार करता है, चंगा करता है, कुछ आश्चर्य काम करता है, तो लोग सवाल पूछ के आएगा, किस नाम से, किस अधिकार से? वहां पर हिम्मत में कहना, तुमने प्रभु यीशु मसीह को कालवरी में क्रूस में चढ़ाया था, वो प्रभु यीशु मसीह का नाम से हम ये सारे काम कर रहा है. ശബ്ദമുയരട്ടെ, ആത്മാവിൽ രാത്രി വേളയ്ക്ക് ദൈവത്തിന് മഹത്വം കൊടുക്കുവാൻ ആരംഭിക്കുക. अपना मुंह खोलकर परमेश्वर को आत्मा में परमेश्वर का आराधना करना शुरू करे, परमेश्वर का धन्यवाद करना शुरू करे. ദൈവത്തിന് മഹത്വം കൊടുക്കുക രാത്രി വേളയിൽ. आज शाम को परमेश्वर को धन्यवाद करना, परमेश्वर का महिमा करने के लिए तैयार होना. നിങ്ങളുടെ ഭവനത്തിന്റെ അന്തരീക്ഷത്തിൽ ഈ ദൈവശബ്ദത്തിന്റെ പ്രവൃത്തി അധികാരമായി വെളിപ്പെടുകയാണ്. आज परमेश्वर का अभिषेक तुम्हारे जीवन में एक सामर्थ्य बनकर प्रकट होने के लिए मैं प्रार्थना करता हूँ. ഏത് അധികാരത്തിൽ ചെയ്യുന്നു? നസ്രേനായ യേശുവിന്റെ അധികാരത്തിൽ ഞങ്ങൾ ഇത് ചെയ്യുന്നു. तुम कौन सा अधिकार से काम कर रहा है, वहां पर अभिषेक पाया हुआ ऐसे कहने के लिए तैयार होना. ऐसे कहो, ഇന്ത്യയുടെ സ്റ്റേറ്റുകളെ, ലോക രാജ്യങ്ങളെ, ഭരണാധികാരികളെ ഇന്ന് രാത്രി വേളയിൽ അധികാരത്തോടുകൂടെ ഞങ്ങൾ പറയാം, ഇത് ഞങ്ങൾ ചെയ്യുന്നത് നസ്രേനായ യേശു തന്ന അധികാരത്തിൽ ചെയ്യുന്നു. ഇന്നും നടക്കും, നാളെയും നടക്കും എന്ന് വിശുദ്ധന്മാർ ഈ ലോകത്തിലുണ്ടോ അവർ ഇവിടെ നിന്ന് പറന്നു പോകും വരെ ഈ പ്രവർത്തികൾ ഇവിടെ ആരംഭിക്കുകയും കണ്ടിന്യൂ ചെയ്യുകയും ചെയ്യും. ഇതിന് എതിരെ ഒരു ശക്തിക്കും നിൽക്കുവാൻ കഴിയത്തില്ല. दुनिया में जो भी अभिषेक पाया हुआ लोगों के पास ऐसे सवाल पूछ के आएंगे, उन लोगों के सामने हिम्मत में इस प्रकार कहना जरूरी है, जब तक परमेश्वर का अभिषेक पाया वाले लोग इस दुनिया में रहेंगे, जब तक प्रभु यीशु मसीह मध्याकाश में आएंगे नहीं, तब तक इस सेवकाई ऐसे ही प्रकट होगा, ऐसे ही काम होगा. ये अभिषेक काम करेगा, ये तब बंद होगा. अभिषेक पाया वाले लोग मध्याकाश में प्रभु यीशु मसीह का साथ उठा लिया जाएगा. उस समय तक ये सेवकाई वैसे ही चलते रहेगा. പിന്നോക്കം നിൽക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ വഴിയിലെ നീ പിന്നോക്കം നിൽക്കപ്പെടേണ്ടവനല്ല, നീ മുന്നിൽ നിൽക്കേണ്ടവനാണ്. इस सवाल को सुनने के बाद डर के पीछे हटने के लिए प्रभु तुम्हें बुलाया नहीं. इस सवाल को सुनने के बाद इस सवाल के अनुसार परमेश्वर का नाम लेके ऐसे सामर्थ्य से उत्तर देने के लिए, उसका सामने करने के लिए परमेश्वर तुम्हें अभिषेक देके बुलाया गया है. ക്രിസ്തുവിന്റെ സോൾജിയർ ആണെന്ന് മറക്കരുത്. तुम परमेश्वर का एक योद्धा है, यीशु मसीह का योद्धा है, वो बात तू कभी भूलना नहीं है. एक योद्धा के अनुसार तू आगे खड़े होकर तुम चलना जरूर. ऐसे काम करने के लिए अभिषेक परमेश्वर तुम्हारे ऊपर दे चुका है. आमीन.
एक अभिषेक तुम्हारे ऊपर प्रभु ने दिया है। ये अभिषेक के सामने कई प्रकार का सवाल आएंगे। इस सवाल को देकर तुम्हारे ऊपर रखा हुआ वो अभिषेक का काम को पीछे हटाने का काम करने वाला काम करना नहीं चाहिए, क्योंकि जो अभिषेक तुम्हारे ऊपर प्रभु ने दिया है एक अभिषेक असाधारण अभिषेक है। वो असाधारण अभिषेक से असाधारण काम करवाने के लिए परमेश्वर जा रहा है। सारे आगे परमेश्वर को उपस्थिति में बंद किया जाए, हम प्रार्थना में आगे जाएंगे। हे परमेश्वर, हमारे ऊपर एक बुलाहट है, वो बुलाहट असाधारण बुलाहट है, वो हम जानते हैं परमेश्वर। हमारे ऊपर एक अभिषेक है, वो अभिषेक अलग अभिषेक है, वो हम जानते हैं परमेश्वर। ഞങ്ങളെ കാണുന്ന പൈശാചിക സാമ്രാജ്യത്തിന് ഞങ്ങളെ ഭയമാണെന്നും ഇന്ന് രാത്രിവേള ഞങ്ങൾ മനസ്സിലാക്കും. हमें देखने वाला वो दुष्टात्मा का काम, वो दुष्टात्मा हमसे डरता है, क्योंकि अभिषेक हमारे ऊपर है, वो हम जानते हैं परमेश्वर। പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ വലിയ പ്രവർത്തികൾ ഇന്ന് രാത്രിവേളയിൽ ഓരോ വ്യക്തി ജീവിതങ്ങളുടെ മേലും സംഭവിക്കുന്നതിനായി സ്തോത്രം. पवित्र आत्मा का एक बहुत बड़ा काम इस जूम में, ये ग्रुप में, फेसबुक में जो जुड़ा हुआ लोगों के ऊपर प्रकट हो रहा है, काम चल रहा है, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ। വീണ്ടും ഞങ്ങളെ ആത്മാവിൽ ബലപ്പെടുത്തണമേ അപ്പാ. और एक और बार हमें आत्मा में बलवंत करो पिताजी। സാത്താന്യ മണ്ഡലത്തിലേക്ക് കയറി ചെന്ന് ബന്ധനത്തിന്റെ കുരുക്കുകൾ അഴിച്ച് ഗുരുവിനെ ഇവയെ കൊണ്ട് ആവശ്യമുണ്ടെന്ന് പറഞ്ഞ് ചിലതിനെ എല്ലാ കെട്ടുകളെ അഴിപ്പാൻ കർത്താവ് ഞങ്ങളെ അധികാരത്തോടുകൂടെ ഈ തലമുറയിൽ ഉപയോഗിക്കാൻ പോകുന്നതിനായി अंधकार का शक्ति बांधा हुआ कई लोगों को प्रभु यीशु मसीह दिया अभिषेक के कारण जाकर बिना किसी से कोई सवाल को उत्तर देके अपना अभिषेक के अनुसार खोलने के लिए आप हमें भेज रहा है, और वहां पर कोई सवाल पूछे और यीशु इनसे कोई काम करवाना चाहता है, ऐसे उत्तर देकर उनको लेके आने के लिए, आजाद करवाने के लिए हमें नियुक्त किया है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। ദൈവനാമത്തിന് വേണ്ടി ഞങ്ങൾ ഉപയോഗിക്കാൻ പോകുന്ന ഒരു തലമുറ ഇതിനകത്ത് നിന്ന് എഴുന്നേൽപ്പിക്കുന്നതിനായി സ്തോത്രം. परमेश्वर का नाम का महिमा के लिए एक नया पीढ़ी को परमेश्वर तैयार करके उसको जिलाने जा रहा है, इसलिए मैं धन्यवाद करता हूँ परमेश्वर। आमीन। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ. यीशु मसीह के नाम से हम प्रार्थना करते हैं, आमीन। എല്ലാവർക്കും ക്രിസ്തുയേശുവിന്റെ നാമത്തിൽ സ്നേഹവന്ദനം. എല്ലാവരോടുമുള്ള നന്ദി അറിയിക്കുന്നു. കർത്താവ് നിങ്ങൾ എല്ലാവരെയും ധാരാളമായിട്ട് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. പ്രത്യേകിച്ച് ഈ മീറ്റിംഗിന് വേണ്ടി ക്ഷണിച്ച കർത്താവ് ബഹുമാനനായ ദൈവത്തിന്റെ ദാസൻ നിജിൽ പാസ്റ്ററോടുള്ള നന്ദി അറിയിക്കുന്നു. God bless you all in the mighty name of Jesus. Amen. Amen. आज आए हुए हर व्यक्ति को प्रभु यीशु मसीह के नाम से हम अपना धन्यवाद देते हैं। साथ में इस मीटिंग में बुलाए हुए पास्टर निजिल को भी मैं धन्यवाद देता हूँ। सबको परमेश्वर आशीष दे। आमीन। थैंक यू। आमेन। थैंक यू हालेलुया। हम लोग आशीष पाया है, प्रभु का दास के लिए धन्यवाद करता हूँ। जो ट्रांसलेट किया उनके भी प्रभु का दास के लिए जो पास्टर को और पॉल पास्टर को धन्यवाद करता हूँ। आमेन हालेलुया। हमारे बीच में बहुत अच्छे वाणी लेकर आया, बहुत आमेन हालेलुया। धन्यवाद करता हूँ। हालेलुया। प्रभु का दास बोला है कि हालेलुया सवालों के बीच में खड़ा होना पड़ेगा, सवालों को सामने करना पड़ेगा। आमीन हालेलुया। आमीन। किस अधिकार में ये किया है, किसका नाम पे ये किया है? जब सवालों को सामने करना पड़ेगा। हालेलुया। क्यों विश्वास में आया? इस विश्वास में क्यों आया? सवाल का सामने करना पड़ेगा। इस मसीह का जिंदगी में हम आगे बढ़ने के समय हमारा सामने सवाल आएगा। उस समय
ये बोलने के लिए बोलना है कि प्रभु यीशु मसीह का नाम पे में हुआ है। उसका हिम्मत बांधने के लिए परमेश्वर का आत्मा आज कह रहा है। हालेलुया।